फुबगाव येथे दुपारच्या सुमारास गावातील लोकवस्तीलगत असलेल्या पडीत जागेवर भयंकर रुद्र अवतारात आगीने संपूर्ण परिसरात थैमान घातला होता। आगीने आपल्या संपर्कात संपूर्ण परिसर घेतल्यामुळे त्या लगत लागून असलेल्या लोकवस्तीला आग लागण्याची दाट शक्यता दिसत होती। तेथे राहणाऱ्या लोकांनी आग पाहताच आग आटोक्यात आणण्यासाठी आपापल्या घरून जेवढे होईल तेवढे पाणी आणले। सोबतच जवळच असलेल्या नदीवरून गावातील लहान मोठ्या सर्वच लोकांनी आपल्या डोक्यावर हांडी घेत आपले प्रयत्न सुरूच ठेवले। पण इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या परिसरातील आग पाण्याच्या कमतरतेमुळे विझवणे शक्य नसल्याने ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचारी यांना त्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी सांगितले व त्यांनी पाणी येताच आग विझवण्यासाठी आणखीनच धावपळ सुरू केली। या दरम्यान सुरुवातीच्या वेळेतच द पॉवर ऑफ मीडियाचे वरिष्ठ पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे यांना फुबगाव येथील प्रतिनिधी उमेश चव्हाण यांनी घटनेची माहिती दिली। त्यांनी यावर लगेच कारवाई करत तहसीलदार पीजेट भोसले यांच्याशी फोनवरून संपर्क करीत अग्निशमन दल त्वरित पाठविण्यासाठी विनंती केली। तसेच तहसीलदार यांनी चांदूर रेल्वे नगरपंचायतला संपर्क करून तात्काळ अग्निशमन दल फुबगाव येथे रवाना करण्यासाठी सांगितले। मात्र अधिक प्रयत्नानंतर गावातील लोकांच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण करण्यात आले व काही वेळाने घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले व राहिलेल्या उर्वरित जागेवरची आग विझवण्यात आली। या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण गावातील लोकांच्या प्रयत्नांमुळे होणारा मोठा अनर्थ टळला। परंतु आग मात्र कशाने लागली की कुणी लावली याची माहिती अद्यापही कुणाला नाही। घटनास्थळी गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी भेट दिली व झालेल्या घटनेची माहिती करून घेतली। उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर।